नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात असा एक क्षण नक्की येतो जेव्हा एखादी गोष्ट, एखादा शब्द किंवा एखादी चूक आपल्याला इतकी दुखावते की आपण शांत होतो. आपण समोरच्या व्यक्तीशी बोलणं एकदम थांबवून टाकतो. आपल्याला वाटतं मी न बोलून त्याला माझी नाराजी दाखवून देईन. पण खरंच हे बोलणं थांबवल्याने प्रश्न सुटतो का? बाहेरून आपण कितीही शांत दिसलो तरीही आतमध्ये एक भयंकर वादळ सुरू असतं. आपण बाहेरून संवाद तोडतो पण मनात मात्र तोच माणूस, तीच घटना सतत फिरत राहते. आपण स्वतःशीच भांडत राहतो. त्याने असं का केलं? मीच का नेहमी माघार घ्यायची? त्याला माझी किंमतच नाही. सतत आपण ह्याच प्रश्नामध्ये गोंधळात असतो. कधी मनात त्या माणसाविषयी रागाची तीव्र लाट येते तर दुसऱ्याच क्षणी त्याने दिलेल्या चांगल्या आठवणी आणि प्रेम मनात उमटतं. या दोन भावनांमधल्या सततच्या युद्धामुळे शेवटी काय होतं? आपलं मन आणि आपलं डोकं पूर्णपणे थकून जातं. रागाचं आणि नाराजीची हे ओझं वाहताना आपण समोरच्याला धडा शिकवत नसतो तर नकळत स्वतःलाच जखम देत असतो. कारण न बोलल्यामुळे मनातली समस्या बाहेर पडत नाही, ती पोटात आणि मनात घट्ट अडकून राहते. विचार करा, एक छोट्याशा गैरसमजासाठी आपण आपली मानसिक शांती, आपला वेळ आणि आपली ऊर्जा गमावून बसतो. एकटं बसून नकारात्मक विचार करत राहण्यापेक्षा किंवा आतल्या आत गुदमरत राहण्यापेक्षा थेट त्या व्यक्तीशी संवाद साधणं हाच यावरचा एकमेव मार्ग आहे. थेट संवाद साधण्यासाठी आणि नाती जपण्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टींची गरज असते. ती म्हणजे नंबर 1, चुकीची कबुली देण्याचं धाडस. जर तुमच्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर अहंकार, इगो बाजूला ठेवा आणि मनापासून माफ करा. माफी मागितल्याने कोणी लहान किंवा मोठे होत नाही, तर त्या नात्याचं किंमत तुमच्यासाठी जास्त आहे हे सिद्ध होतं. संयमाने भावना मांडणे. जर तक्रार समोरच्या व्यक्तीबद्दल असेल तर रागाच्या भरात आरडाओरडा न करता अतिशय प्रेमाने आणि संयमाने तुमची बाजू सांगा. सांगा की त्यांच्या कुठल्या शब्दाने किंवा कृतीने तुम्हाला जास्त त्रास झाला आहे. जेव्हा तुम्ही स्पष्टपणे बोलता तेव्हा मनावर वर्षानुवर्षे साचलेलं जड ओझं एका क्षणात हलकं होतं. नात्यामधील गैरसमज दूर होऊन परस्परांमधील समज आणि विश्वास वाढतो. आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती माहिती आहे? तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाला खरी शांती मिळते. भांडणं करणं सोपं असतं, शांत बसून नातं तोडणंही सोपं असतं, पण प्रत्यक्ष बोलून गैरसमज मिटवून नातं टिकवण्याची ताकद दाखवणं हीच माणसाच्या आयुष्यातील खरी शक्ती ठरते. ज्यामुळे आजच मनातील सगळा अहंकार आणि राग बाजूला ठेवा. ज्यांच्याशी बोलणं थांबवलंय त्यांच्याशी पुन्हा एकदा विश्वासाने बोला. जर तुमच्या मनातही कोणाबद्दल राग असेल तर आजच तो बाजूला ठेवा. एका मेसेजने किंवा कॉलने बंद झालेला संवाद आजच सुरू करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.